नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 25 मार्च 2024 वार सोमवार। सकाळच्या महत्त्वाच्या 25 ताज्या बातम्या। 2023-24 नोव्हेंबर महिन्यात अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे 7806 हेक्टर बाधित क्षेत्र झाले होते। 13,600 रुपये हेक्टरी याप्रमाणे जिरायती नुकसान बाधित शेतकऱ्यांना 10,63,22,400 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। आतापर्यंत 19,216 शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले आहेत आणि शेतकरी मित्रांनो, यादीत नाव असेल तर सर्वात पहिले तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतरच तुमच्या अकाउंट मध्ये 13,600 रुपये हेक्टरी अनुदान जमा होईल। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। बोनसचे आडवे 1.25 लाख शेतकऱ्यांचे पीक कर्जांची वाट, व्याजांचा भुर्दंड बसणार। 31 मार्च पूर्वी बोनसची शक्यता मावळली। आता शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस अनुदान हे आता 31 मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होईल। याबद्दलची कोणती अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल। फेब्रुवारी महिन्यातील अवेळी पावसाने 9,000 हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे। अंतिम अहवाल तयार करण्यात आला। यामध्ये 21 कोटी 10 लाखांवर मदत मिळणे अपेक्षित आहे। कोरडवाहू क्षेत्रासाठी 3,74,68,632 रुपये, बागायत क्षेत्रासाठी 17,90,000 आणि फळबाग क्षेत्रासाठी 33,71,400 रुपये निधी अपेक्षित आहे। ही मदत फक्त अकोला जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अपेक्षित आहे। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, बाजार समिती रविवारपासून पुढे 10 दिवस बंद राहणार असल्याचा पुकारा होताच शेतकरी आक्रमक झाले आहेत। ऐन मार्च एंडिंगच्या तोंडावर बाजार समिती बंद राहिली तर धान्य कुठे विकायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकल्याने यातील काही शेतकऱ्यांनी सभापती आणि सचिवांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे। अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी वाढवली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आता ही निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायमच राहणार आहे। सध्या कांद्यांचे दर 1,200 रुपयांनी प्रति क्विंटल याप्रमाणे खाली आले आहेत। एका एकरामध्ये शेतकऱ्यांनी काढली 12 लाखांची अद्रक। करजखेडमध्ये सर्वाधिक उत्पन्न काढण्याचा विक्रम, प्रति क्विंटल 12,000 रुपयांचा मिळाला आहे दर। गुरुजीच्या वैद्यकीय बिलांसाठी आले 8.5 कोटी रुपये। 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निधी जमा होणार, मार्च अखेर वितरण करण्याची गरज। शेतकरी हताश, पाण्याअभावी दरवर्षी सुपीक जमीन होत आहे ओसाड। सिंचन क्षेत्र 30%च, कशी पिकवणार शेती? अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले। राज्य शासनाने शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करावी, तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। आता आय स्कॅनर करूनच मिळणार राशन धान्य। ठसे न उमटणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हणजेच की ठसे न उमटणाऱ्यांसाठी अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांचा महत्त्वाचा निर्णय। शेतकऱ्याची कन्या बनली एमपीएससी परीक्षेमधून उपशिक्षण अधिकारी। शुभांगी राऊत ताईंनी शेतकरी पुत्रांपुढे उभा केला आदर्श। अकोला जिल्ह्यातील ताई आहे, ताईसाठी 1 लाईक नक्कीच करा। राज्यात सध्या दुष्काळाच्या झळा विविध जिल्ह्यांना बसत आहेत। अनेक धरणातील पाणी पातळी घटली असून पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाला। याच दरम्यान आता एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे। 18,540 शेतकऱ्यांना खरीप पीक विम्यातून अपात्र करण्याचे काम पीक विमा कंपनीने केले आहे। पीक विमा कंपनीने कपाशी, मक्का आणि सोयाबीनसह इतर पिकांचे खरीप पीक विम्याचे प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत। यामुळे शेतकऱ्यांकडून पीक विमा कंपनी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। देशभरामध्ये होळीचा सण 25 मार्चला म्हणजेच की आज साजरा होत असला तरी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्याचे वेतन
30 मार्च पर्यंत येणे अपेक्षित आहे। याबद्दलची माहिती आपल्याकडे सर्वात पहिली आली आहे। यावेळी येणाऱ्या पगारात मोठी वाढ पाहायला मिळणार आहे। प्रत्यक्षात 31 मार्चला रविवार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वाढीव वेतन 30 मार्चला येईल असा अंदाज आहे। मात्र केंद्रीय रिझर्व्ह बँकेने 31 मार्च रोजी रविवारी बँका उघडण्याचे निर्देश दिले आहेत। राज्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 27 मार्च पर्यंत मुंबई, पुणे, विदर्भासह राज्यातील अनेक भागात चटके जाणवण्याची शक्यता आहे। ओळख जाहीर न करता देखील सिव्हिजिल ॲपवर करता येणार आचारसंहिता भंगाची तक्रार। पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळेल प्रतिसाद। तक्रार करणाऱ्या व्यक्तींचं नाव जाहीर होणार नाही। विविध सणामुळे आणि सुट्ट्यांमुळे पुढील एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत। या ठिकाणी बघू शकतात कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत। स्क्रीनशॉट काढून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून नवीन नियमानुसार शेतकऱ्यांकडून जादा दराने पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे। याच दरम्यान याला विविध शेतकरी संघटनांकडून मोठा विरोध करण्यात येत आहे। राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मागच्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शासन आदेश न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। यावर श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। 100च्या स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागतात 110 रुपये। मुद्रांक विक्रेत्यांकडून जास्त रक्कम आकारून होत आहे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक। यामध्ये विक्रेत्याला 30 रुपये कमिशन देखील असते, पण जास्त पैसे कशाला देता? मुद्रांक शुल्क जास्त घेतल्यामुळे विक्रेत्यावर कारवाई करता येते, पण आजपर्यंत आपण पाहितलं आहे की कोणत्याही विक्रेत्यावर कारवाई झाल्याचं आपल्याला ऐकण्यात किंवा पाहण्यात देखील आलं नाही। शेअर मार्केट बद्दल आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजेच की हे 4 शेअर तुम्हाला मालामाल करू शकतात। जिओ फायनान्शियल सर्व्हिस तज्ञ देखील या शेअरवर दावा लावत आहेत। या शेअरवर लहान ते मध्यम मुदतीचे लक्ष्य 420 रुपये आहे। दीर्घ मुदतीत हा शेअर 700 ते 1000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो। बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कंपनी हा एक शेअर खूप महत्त्वाचा। हा स्टॉक त्यांच्यासाठी आहे जे स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक मध्ये जोखीम घेऊ शकतात। ही कंपनी ब्रिटनियाची होल्डिंग कंपनी आहे। त्यांचं लक्ष्य 2200 रुपये ठेवण्यात आलं आहे। शेवटची कंपनी सर्वांना माहिती आहे आणि फेमस कंपनी आहे मारुती सुझुकी कंपनी। गेल्या 2 ते 3 महिन्यात स्टॉक 15 ते 16% वाढला आहे। बाजारातील घसरण सुरू असताना देखील गेल्या 6 दिवसात शेअरने मजबूती दाखवली आहे। हा स्टॉक 11400 रुपयांच्या सपोर्टवर 12500 ते 13000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो। या शेअर बद्दल अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे।